ओम श्री स्वामी समर्थ। प्रकट दिनाची ही माहिती। उद्धरा गुलाल, वारिसनगर त्रिलोक के स्वामी आज धर्तीवर आले। आजच्या सुमतीनुसार चतुष्पाद अंबाभवानी पूजनातून स्वामींच्या कृतित्वाला समिती सदस्य संख्या 10। स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन विशेष माहिती आज आपण पाहणार आहोत। स्वामी समर्थ महाराज नेमके कुठून आले, ते कोण होते, याबद्दल कुणालाच काही माहिती नाही। पण स्वामींचे जे महान भक्त होऊन गेले त्या सर्वांनी स्वामी समर्थांना आपले मानलेले अनुभव आणि स्वामी प्रकट होण्याची हकीकत आपण पाहूया। कित्येक वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून जवळजवळ 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेड्यात विजयसिंग नावाचा एक मुलगा आपल्या आई बाबा आणि भावाबरोबर राहत होता। तो मुलगा कोण आहे, तर तो एक साधारण मुलगा होता। तिथे थोड्या अंतरावर एक वटवृक्ष होता आणि तिथे एक छोटीशी देऊळ होती। त्या देवळात छोटी गणपतीची मूर्ती होती। तरुण विजयसिंग दररोज त्या गणपतीसमोर खेळायचा। तो गणपतीला आपला मित्र मानायचा आणि त्याच्यासोबत जुन्या आठवणीत रमायचा। विजयसिंग दररोज त्या मंदिरात प्रवेश करायचा। तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया। विजयसिंग नेहमीप्रमाणे त्या दिवशी तिथे गणपती बरोबर खेळायला गेला। पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतो, पण आज गणपतीच्या पाया पडूया। तो मूर्ती समोर गेला आणि तो बोलला की बाप्पा, रोज मी इथे खेळतो पण आज तुझ्या पाया पडतो। जेव्हा तो पाया पडायला खाली वाकला तेव्हा अचानक सगळीकडे प्रकाश निर्माण झाला आणि कंप सुटू लागले। सर्वत्र अंधकार होऊन वायव्य कोपऱ्यात एक अद्भुत शक्ती प्रकट झाली। ती शक्ती गणेश मूर्तीच्या मागून प्रकट झाली आणि प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज तिथे प्रकट झाले। विजयसिंगाला बघून स्वामी म्हणाले, अरे बालरूप स्वामी, तुला कुठून शोधू, तू इथेच आहेस। ही कथा विजयसिंगाच्या रूपाने समोर आली। थोडक्यात सांगायचे तर हा स्वामींचा 22वा अवतार आहे, जो पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 24 किलोमीटर अंतरावरील एका खेड्यात प्रकट झाला। याबद्दल काही जणांना शंका असेल, पण ही गोष्ट कशी समोर आली, तर कोकणातील हरिभाऊ नावाचे स्वामींचे एक मोठे भक्त होते। त्यांच्या एका इच्छापूर्तीसाठी ते काही दिवस अक्कलकोटमध्ये होते। स्वामींनी त्यांना बोलावून सांगितले की आजपासून तू माझा मुलगा झालास। हरिभाऊ हे गुरु मानत असत। हरिभाऊंना आपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले, पण त्यांना एक शंका होती। हे पाहून स्वामी त्यांना म्हणाले, तुला काय वाटते, माझा जन्म कुठे झाला, हे बघ। असे म्हणून स्वामींनी त्यांना ध्यान लावायला सांगितले। ध्यानामध्ये हरिभाऊंना त्यांचे पूर्वजन्म दिसू लागले आणि त्यामध्ये त्यांना तो विजयसिंग दिसला, जो दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष स्वामी समर्थांचा पूर्व अवतार होता। नंतर स्वामी प्रकट दिनाचा उत्सव साजरा करण्याबाबत विचारले असता अक्कलकोटमधील अनेक भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला। स्वामींनी उत्तर दिले, माझा बाळ जिथे प्रकट झाला तिथे उत्सव साजरा व्हायला हवा। स्वामींचे एक भक्त होते जे ज्योतिष विद्येत पारंगत होते। त्यांनी स्वामींना विनंती केली की मला तुमची कुंडली मांडायची आहे। स्वामींना आनंद झाला आणि त्यांनी कुंडली बनवण्याचे काम सुरू करण्यास सांगितले। दुसऱ्या दिवशी ती कुंडली घेऊन ते भक्त स्वामींकडे आले। त्या कुंडलीत स्वामी प्रकट होण्याचे वर्ष आणि वेळ तंतोतंत जुळत होती। जेव्हा ती कुंडली स्वामींच्या हातात दिली तेव्हा स्वामींनी त्यावर कुंकू अक्षता वाहिल्या आणि त्या कुंडलीची पूजा केली। ती स्वामींची कुंडली आजही अहमदनगरच्या मठात आहे। तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।